हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचा आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा आणणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये कार्य करत आहे आणि कार्य कसा करत आहे. आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःहून विचार करायचा आहे की देवाचं जे राज्य बोलतात ते मनुष्याच्या जीवनात जेव्हा एक प्रवास करते तेव्हा त्याच्यामध्ये एक शांती निर्माण होते. काय काय निर्माण होते? शांती. हालेलुया. आता परमेश्वराजवळ शांती आली कुठून ते पण तुम्हाला बघायचं आहे. जो व्यक्ती कोणत्या गोष्टीमध्ये मोहात पडत नाही, म्हणून शेवटला स्वर्गीय बापाची एक प्रार्थना शिकवलेली होती. मत्ते 6:9. मी तुम्हाला हमेशा बोलत असतो, परंतु तुमच्यामध्ये त्याची परिचय बोलतात की एक ओळख करणं हे होत नाही. तर हे जे परमेश्वर जो होता त्याने पाहिलं, ते 4 अध्यायामध्ये त्याच्यात दिलेलं आहे या उदाहरणामध्ये. तर सैतान जेव्हा आला मानवावर त्यांनी कब्जा केला. कब्जा केल्यानंतर माणूस सर्व त्याच्या हाताखाली काम करायला लागला. मग तो मारामारीपासून, खोटं बोलण्यापासून, चोरी करण्यापासून, लबाडी करण्यापासून, पक्षी, कुत्रे, जनावर ही चोरी करायला जात नाही. मनुष्यच का चोरी करतो? तर तेव्हा दादामध्ये चोर येतो, चोरी, घात व नाश करा. आता तुम्ही चोरी करतात तेव्हा तुम्हाला घाबरा नाही पाहिजे. तो कुत्रा खातो, तो घाबरत नाही, पण त्याच्या मनात भीती काय आहे? तुम्ही जर त्याला वाढलं तर तो खाईल. आता गाई आहे, म्हशी आहे, ते चारा मिळते, खातात. तिथे कोण माणूस नाही. पण जर जिथे माणूस आहे तिथे जर जनावर काय खायला लागलं, गाई म्हशी, तर त्याला पाठ काढतो. चारा तुम्ही नाही लावला, चारा कोणी लावला आहे? परमेश्वराने. म्हणजे आम्ही जे जीवन जगतो ते अपोजिट जीवन जगतो, म्हणजे देवाच्या अपोजिट. तेव्हा 3:16 तसं एक वचन दिलेलं आहे. परमेश्वराने जगावर प्रेम केलेलं होतं. मग जगामध्ये काय माणूसच निर्माण झालेला नाही आहे, बरोबर? हे सर्व सिस्टममध्ये मी तुम्हाला सांगतो, हे टप्पेटप्प्याचे काही गोष्टी तुम्हाला ह्याच्यात शिकवतो. तुमचं मन स्थिर नसेल म्हणून जेव्हा 14:1 दिलं आहे. कारण मनुष्य जो आहे तो स्थिर नाही आहे, बरोबर? लूक 3:22-23 कसं ते पवित्र आत्मा देह रूपाने त्याच्यावर उतरला. तो स्थिर होता. प्रभू येशू ख्रिस्त स्थिर होता, तेव्हा त्याच्यावर तो आत्मा उतरला. तो स्थिर आहे. आपण स्थिर नाही. आम्ही आमचे बप्तिस्मा घेतल्यात, बऱ्याचशा गोष्टी वेदी तयार केलेल्या आहेत की माझा देवावर दृढ विश्वास आहे, असं आहे, तसं आहे. पण तशी नाही आहे माणसं. विश्वासी व्यक्ती अशी असते, देवाच्या नियमाचं पालन करतो. मोशे बाबतीत बोला, योशुवाच्या बाबतीत पण बोला. परमेश्वर 2 मार्गाचा अनुभव देणार आहे. शेवटला 2 संदेश ते येणार. आता या संदेशाला तुम्हाला कसं ओळखता येईल? जेव्हा ज्यांनी पवित्र शास्त्र वाचलं असेल त्यालाच फक्त त्या संदेशाची जाणीव होईल की देवाजवळ येणाऱ्या लोकांना स्वर्गराज्याची शिकवण मिळते. राजे 2 तुम्ही बघितलं असेल, 2 अध्यायामध्ये ज्या वेळेला एलिया होता, अलिशा पाठीमागे लागलेला होता, बरोबर? देवाने त्याला कुठे नेलं? कुठे नेलं? रथातून स्वर्गात, बरोबर? आपल्याला एक जीवनात शिकायचं आहे. हालेलुया. अनुवादमध्ये 34 अध्याय 5-12 मोशेला स्वतः परमेश्वराने काय केलं? दफन केलं. त्याच्यानंतर तुम्ही मत्ते 17 अध्यायामध्ये
4 वचनाचा तुम्ही अनुभव घ्या. या 17 अध्यायामध्ये मोशे आणि एलिया, बरोबर, म्हणजे दोन्ही जिवंत आहेत. येशू बरोबर काय करतात? भाषण करतात. ते भाषण म्हणजे काय? भाषण म्हणजे काय? ज्या भविष्यात तुझ्या जीवनात पुढे काय होणार आहे ना, तुला काय, पहिल्यांच्या काळात देवदूत यायचे, नंतर संदेष्टे आले, आजपर्यंत संदेष्टेच आहेत. आणि या संदेष्टांचं ऐकलं तर तुमचे फायदे. आम्ही संदेष्टांची नाही ऐकत. त्याच्यामध्ये जकर्या 4:14 वचन वाच. त्यांनी म्हटले, बघा, अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ हालेलुया. काय सांगितले? हे 2 अभिषिक्त म्हणून आहेत, म्हणजे आशीर्वाद झालेले होते. कोण? एलिया आणि मोशे. तुमचा अभिषेक झालेला आहे, तुम्ही आशीर्वादित आहे. प्रकटीकरणामध्ये पण या गोष्टी, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता जाहीर करून देत नाही, कारण तुम्ही लिहितील पण तुम्ही आत्मपरीक्षण करू शकत नाही. तर देवाने काय शिकवलेले हे मी तुम्हाला सांगतो, की आपण देवाची व्यक्ती, बरोबर, आणि देवाची व्यक्ती असल्यानंतर जे देवाचे नियम आहेत ते पाळायचे असतात. त्याला बोलतात आज्ञा. काय बोलतात? हां. आता जर तुम्हाला आज्ञा दिल्यानंतर त्या आज्ञा पाळायला पाहिजेत का नाही पाहिजे? पण जर आज्ञा पाळल्या नाही तर तुम्हाला देवाचा अभिषेक किंवा आशीर्वाद मिळेल. संदेष्टाचं शिक्षण जास्त करून लोक घेत नाही, पण एक माणूस शिकवतो त्याचं शिक्षण त्याला ऐकायला बरं वाटतं, कारण ती एक कहाणी म्हणून जाते. ते आत्मिक शिक्षणाची आणि सामर्थ्याची ओळख करून देणारी शक्ती नसते. आज जर तुम्ही विचार केला ना तर शेवटला उठवायचं आहे, बरोबर नाही? योहान 11:25 ते वचन दिलेलं आहे. त्याच्यानंतर तेसलोनिकरास पहिल्या पत्रात 4:15 वचन दिले की परमेश्वर जे पूर्वी प्रभूमध्ये मरण पावलेले लोक आहेत त्यांना उठवलं आणि त्यांचा न्याय होणार आहे, बरोबर. देवाचे लोक, देवाच्या लोकाविषयी मी सांगतो. मग अधोलोकाचे लोक पण असतील. मग ते 27:50 दिलेलं आहे, समजलं. आणि हे न्याय तुमचा होईल. आता तुम्ही जेवढं प्रार्थनेत वाढतील ना तेवढं शैतान तुमच्या मागे लागेल. तुम्हाला पापात, मोहात, वाईट विचारात, जगाच्या मोहामध्ये फक्त धावतं पळतं, कारण आधी हे जे जग चालले ना ते शैतानाच्या हातामध्ये सापडलेलं आहे. आणि शैतान माणसाला फिरवतो, स्वर्गीय राज्यामध्ये नाही. 5% लोक आहेत की स्वर्गीय राज्याविषयीचे आचार विचार करतात. पैसावाला माणूस काय करतो? मला पैसाच पाहिजे, पैसेच पाहिजे. अरे पण शेवट तुझा अंत कुठे जाईल त्याचं काय करशील? लॉकडाऊनमध्ये तुम्ही बघितले काय कंडिशन लोकांची झाली. नोटबंदी, बरोबर, रात्रीचे 2-2 वाजता लाडकी बहीण, लालच घेऊन किती लोक धावत होते, बरोबर. फायदे कोणाचेच झाले. आपण देशावर बोज ठेवला, जसं मध्ये 11-28 ही परिस्थिती आहे. आपल्या हर व्यक्तीच्या बाबतीचे शिक्षण आहे ना ते संतुलन पाहिजे, म्हणजे नम्रता आणि लीनमधून पाहिजे. आपण मोहित आहे, बघा कुत्रा मोहित आहे का? बघा, त्याला मिळालं तर खाल्लं, नाही तर गपचूप. अरे कोंबडी आहे ना, त्या कोंबडीच्या पोटामध्ये राहणारी जागा एवढीच असते, पण ती खाण्याबाबतीत एवढी एक्सपर्ट असते ना. तुमचा घास तर तुम्हाला गिळायला, चावून गिळायला लागेल, पण ती तुम्ही मोजता नाही येणार अशी पटापट 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 पटापट, बरोबर,
तसं टायपिंग करते ते. समजलं का? कोंबडीचं खाणं बघितलंय का? आपल्या कोंबड्या जेवायला बसल्या ते बघ केवढी खाते ते, असं समज. बरोबर की नाही? हालेलुया. मनुष्य ना एक आनंदी असते. जमाव जमाव माणूस विचार करतो, हे मी जमा करतो, हे मी जमा कर. अरे माझी पापं पहिली जमा कर, माझं चांगलं पुण्याही आहे ते पहिलं जमा कर, सगळं तुला मिळेल. बायबल एक सुंदर रीतीने शिक्षण दिलेलं आहे. आज रात्री हा जीव घेतला तर हे कोणाचं? आपल्या पूर्वजांनी सगळं बनवलेलं होतं, ठेवलेलं होतं. सगळं ते सोडून जाऊन देवाच्या घरापर्यंत पोहोचले असते. काय आहे कष्टमय जीवन, जबाबदारी ते मुलासाठी करत होते. आज जबाबदारी नाही. लोकांना वाटते मी असं करू, मी तसं करू. नाही, ज्या जोडीला देव आहे तो काय पण करू शकेल. मी एक गॅरंटी देईन. तुमच्या जवळ परमेश्वर आहे तर तुमच्या जवळ सगळं आहे. लालच असेल त्याच्या जवळ काहीच नाही. तुम्ही शून्य शून्य आकारामध्ये पडले. हालेलुया. परिस्थितीचं चिन्ह आहे. आध्यात्मिक शिक्षण आपल्या प्रत्येकासाठी गरजेचं आहे. दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी आपले आचार विचार तन मन स्वतःचे विचार नाही करायचे. स्वतःचे विचार केलेला माणूस मानसिक संतुलन त्याचं बिघडते, म्हणजे अस्वस्थ. हां, तुम्ही एका अस्वस्थामध्ये चालले ना, तुमचं लाईफ 0 किंवा 14 येईल. देवाशी तुमचं एक मत तयार करा, सगळ्यांशी चांगले राहा. मग तेव्हा आम्ही उठणार. मला सांगा, तुमच्या पाठीमागे दिवसातून किती लोक तुम्हाला चांगले समजतात? फक्त मला सांगा, मग मी तुम्हाला सांग. कारण तुम्ही तेवढं चांगलं केलंच नाही. करणारी व्यक्ती पहिला करतो, नंतर तो करायचं सोडून देतो. तेव्हा त्याच्या पाठीमागे जास्त लोक 11:24 प्रमाणे अशुद्ध आत्म्याचा प्रसार वाढतो. देवाने हे महान संदेश ते दिले. म्हणून परमेश्वराने संदेष्टा विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मग ते 10:40 पासून दिले. हे संदेष्टाला तुम्ही संदेष्टा म्हणून मानत असेल तेच तुम्हाला फळ. कारण संदेष्ट हे परमेश्वराने निर्माण केले. त्याचा स्वार्थ असेल तो संदेष्टा नाही. हा, आता मी माझा स्वार्थ आहे ना, मी तुम्हाला प्रार्थना शिकवते, नाही, संदेष्टा नाही. मी माझं वैयक्तिक जीवन बघतो. कसं आहे, आपलं वैयक्तिक जीवन नाही आहे. आपलं वैयक्तिक जीवन परमेश्वराच्या हातात. ती म्हणजे वैयक्तिक प्रार्थना करणं, शांतीची प्रार्थना करणं, देवाशी एक होणं. मला फक्त सांगा, एक दिवस जेवू नका, काय होते बघ. हां, मग एक दिवस प्रार्थना घेऊ नका, काय कंडिशन होते बघ. तो शैतान आहे ना आपल्याकडे, हळूहळू येतो, एकदम नाही. तुम्हाला सांगतो की माझ्या जोडीला असणारे काही लोक मरण पावले. कशाला मरण पावले माहिती? त्यांनी देवाचा हात सोडला. मी त्यांना नेहमी बोलवायचं. मग ते 4:19-20 वचन, मला हे वचन मिळालेलं. मी आज आहे तुमच्या पुढे. देवाची इच्छा जेव्हा न्यायचं तेव्हा नाही होती. कारण आता मी घाबरतो. कशाला? कारण त्या टायमाला मला परमेश्वरची जाणीव नव्हती. कारण माझा आत्मा शरीर हमेशा परमेश्वरच्या हातात. तर मित्राला बोलला, अय तू येतो का माझ्या जोडीला? मी एकटाच जातो, ये ना. तिकडे जातो, तिकडे बरं आहे. तो तिकडे जातो, तिकडेच येतो. तो पण गेला ना, तो पण गेला. दोघी भविष्यात सगळ्यांना जायचं आहे. मला जायचं आहे. अरे पण वेळ मिळाली ती देवासाठी वापरा की नाही? हां, देवाने बापाने एवढं काय केलं चांगलं, तर पोराला थोडं तरी बापासाठी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? अगदी काही शिक्षण हवं आहे. मला काही लोक येतात ते विचार ब्रदर काय खातं देवाचं वचन? मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. शरीर जसे आहेत तसेच आहेत, पण काय करायचं आहे? मी जसा आहे तसा, काल आज युगायुग सारखा. इब्रिक रस्ते राहत.
ज्या परमेश्वराने मला बनवलं तो तसाच राहील, त्याच्यात काय फरक पडतो? आपल्या शरीरामध्ये अनेक लोकांमध्ये फरक आहे. आपलं जीवन परमेश्वराबरोबर आहे. मग ते 17 अध्यायामध्ये येशूचं रूपांतर झालं का नाही? रूपांतर काय रूपांतर झालं त्याचं? कारण तो आत्म्याने व सामर्थ्याने भरलेला होता. तुम्ही भरल्यात तशी. कधी कधी शिकवतो मी की इकडे रिट्रीटला या, तुम्हाला ज्ञान शिकवतो, तेव्हा तुम्हाला कमवण्याची लाईन मिळेल. मला सगळं कळते, काय करायचं कळते. अशा माणसामध्ये परिस्थिती कर्जबाजारी, मीपणा पाहिजे नाही. नम्रता मनुष्य पुढे चढतो. कारण मीपणामध्ये मोह असतात आणि मोहामुळे मनुष्य कमजोरात पडतो. कष्टाळू नेहमी राहा, मेहनतीने मेहनत करत तर तुम्ही पाहिजे. स्वर्ग जर पाहिजे असेल तर देवाविषयीच मनचिंतन करत राहा. देवा तुझं राज्य, तुझा मार्ग, तुझं शिक्षण, तुझे नियम, तुझे विधी, मला हे शिकवा, मला ते शिकवा. मी रात्रीतून किती वेळा उठतो ते मलाच, पण देवाला मी सांगितलं मला आता हे शिकव, मला ते शिकव. आता जागं केले ना, आता उठो 150 एकच शिकवेल. म्हणजे मी एकच सांगेल की देवा मला हे शिकव. उद्या लोकांना काय शिकवू, उद्या लोकांना काय सांगू, कोणता ज्ञान? कारण तुम्ही आल्यात ना इकडे फक्त पैसा मिळू दे, धंदा मिळू दे, घरदार होऊ दे, हे होऊ दे, स्वर्गात नाही जाऊ दे, बस एवढंच शिक्षण आहे इकडे. कारण प्रेषित एक सर्वांचा हृदय जाणारा शांती आहे का? शांती आहे हा? आता मी इकडून एक एक चॉकलेट वाटायला लागलं तर पटापट हात करते, बरोबर? हा, सूत्रसिद्ध 1:10 तोंड चांगलं उघड मी भरेल. आध्यात्मिक वचन, देवाचं वचन शरीरात पचायला कंटाळा येतो, ॲसिडिटी झालेली. हे खाणं खाऊन ॲसिडिटीचा त्रास जास्त झालेला आहे, बरोबर? मग तो काय विचार करतो, थोडा स्प्राईट पितो, करतो. आपल्या जीवनाचा अनुभव तो घ्यायचा. मग देवाचं दर्शन आपल्याला झालं, गुडघे टेकायचे, धन्यवाद द्यायचं. देवा तुम्हाला उठवलेलं आहे, तुमचे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद. बस पहिले उठताबरोबर गुडघे टेका, तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या राज्यात. तर मी देवाच्या सहवासात आहे, मला भरपूर काही अनुभव, कारण मला माहिती आहे माझं काहीच नाही, ते मी कशाला विचारतो. बाबा मला कामं द्या. जसा मी कामाला होतो, नोकरी करत होतो, त्यावेळेला मला कशी कामाची जाणीव द्यायची, हे काम करायचं आहे, ते करायचं आहे, तसं देवाला सांगायचं की देवा मला हे काम दे, मला ते काम दे. आता तुम्हाला कोणाला ती कामं नाही मिळत. सैतान सांगतो माझं हे काम कर, इकडे चल, इकडे मस्त आहे, इकडे चल. मी शिकवतो ना, ते कोण मान्य करत नाही. पण दुसरं प्रेषित 20:29 पासून दिलेलं, त्यामुळे तुमच्यावर प्रसंग येऊन बसतो. देवाचं वचन शिका आणि दुसऱ्यांना शिकवा, त्यात पावर आहे. मार्क 9:42 करू नका, हे भरपूर आहे याच्यात. विश्वास असेल त्याला तोडू नका, नाही तर तुम्ही तुटतील. सगळ्या लोकांना शिकवायचा प्रयत्न करतो, पण ते येणार नाही आहे. जे शैतानाच्या हातात बांधल्यात ना, ते स्वर्गीय राज्याच्या प्रवासात येऊ शकत नाही. आले तरी तुम्ही बसू शकत नाही, बसले तरी तुमचं मन लागू शकत नाही. आता लोकांची ट्रेडिंग सुरू आहे, माहिती आहे तुम्हाला? लोक 11-24. तुम्ही पहिल्यापेक्षा हालत परिस्थितीमध्ये उतरणार आहेत. जेवढ्या लोकांच्या प्रार्थना कमी झाल्या त्यांचं परिस्थिती. तुम्हाला खेळ वाटते का? नाही. तुम्ही बघा, हे वाचा, ह्याच्यात काय ते येशूचा हात कधीच सोडायचा, आणि हा हात सुटला, तो हात पकडणं फार कोण नाही पकडू शकत. गलितीकर 1:6 अन्न सुवार्ता शाप. लोक देवाकडे नाही पोचत, मानवाकडे पोचतात. पण माणूस काय ते दासात, माणुष्यावर भरोसा ठेवणारा शापित आहे. देवाने सरळ भाषामध्ये आपल्याला वाक्य दिलं. आपण देवामध्ये राहायचं आहे आणि देवाचं राज्य आपल्यामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून मत्ते 6:14 आणि 15 वचन दिलेलं आहे, क्षमा कर
मला फक्त एवढं सांगा, तुम्ही इकडून प्रार्थनेतून बाहेर जातात माझ्यामुळे किंवा या बायबलच्या वचनामुळे बाहेर जातात? नाही. तुम्हाला शैतान येऊन आदाम एवासारखं उत्पत्ती 3 अध्याय वाच, हे फळ खाशील तू बरोबर, मग तुला तिकडे फसवतात, तिकडे चल ते मस्त होईल. हां, मग हळूच तुम्ही बाहेर उतरतात आणि तिथून त्याची सुरुवात होते आणि तुम्ही देवाची मनं तोडता आणि त्याचंच परिणाम तुम्हाला फार मोठ्या संकटाचं चित्र. ज्याच्या प्रार्थना कमी झाल्या त्या सहवासात कधीच राहायचं नाही, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही पण त्याच्यातून बाहेर होती आणि तुमच्या पाठीमागे मोठं नुकसान कोसळत जाईल. याच्यावर संकट आली का ती त्याच्यावर येतात, त्याच्यावर आली का ती याच्यावर येतात, असं होते. कारण मी माझ्या एवढ्या वर्षाचा अनुभव मी सांगतो. मी लोकांना सांगतो, कोणत्या माणूस प्रार्थनेत या नाही, माझं त्याचं देणं नाही, पण मात्र माझ्या भविष्यात अशा घटना होऊन गेलेल्या आहेत, त्याविषयी मी लोकांना शिकवतो की तुम्ही एक प्रार्थना कट करू नका. एक करतील पण दुसऱ्या टायमाला भरून काढशील तर तुमचा फायदा आहे, नसेल ते तुम्हाला तो फसवील आणि तुमचं नुकसान करून तुम्हाला रस्त्यावर सोडून. मग कोण नाही तेव्हा तुम्हाला दिसते. ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी खास मरशील तर खास काम याला त्याचं कारण हेच होतं. मी शिकवतो किंवा मार्गदर्शक होतो, बाकी पाळणं तुमच्या. जेवण वाढले जेव्हा की नाच, कोणाचं नुकसान हो, पेत्राच्या 2 पत्रात 3 अध्याय 9 वचनमध्ये दिली, कोणाचा नाश हो देवाची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावं. हे खेळ नाही आहे. आता हे येणारा काळ आहे तो फक्त नुसतं थोडं बघत राहा, कारण माणूस फार मुश्किलात पडणार आहे, त्या मुश्किलात. प्रकटीकरण 12:12 सत्य लिहिलेलं आहे. शैतान आलाय तुमच्या जोडीला, आपला काळ थोडा आहे म्हणून तो तुम्हाकडे आहे. मग त्याने काय सांगितलं माहिती, पृथ्वी व समुद्र याच्यावर अनर्थ आलेला आहे. मग जाणार तरी कुठे? शेवटला समजा डोंगरात जाऊन राहा. आपल्याला शिकायचं आहे, आपण संदेशाचं, देवाच्या वचनाचं, देवाच्या नियमाचं, देवाचा मार्गाचं हे शिक्षण घेतलं पाहिजे. शेवटचे जे 2 संदेश ते येणार आहेत. बाकी कोणताच प्रार्थना करणारा मनुष्य भेटणार नाही. आता मिळालेलं आहे ते घ्या न वापरा, कारण भविष्य हे परमेश्वराने पहिल्यापासून लिहून ठेवलेले आहे. ते फक्त 2च संदेश ते आणि प्रकटीकरणामध्ये स्पष्ट दिलेले आहे. त्यांना पण मारलं पण ते उठवलेच. हे शेवट काळाचा अनुभव घ्यायचा आहे. आज फार ठिकाणी प्रार्थना बनणं होत चाललं आहे, कारण ते होणारच. संदेष्टाला तुम्ही संदेष्टा मानलं, तुमच्यातलेच एकमेकांना पकडून देतील. हे शेवट आहे. जो टिकेल तो जिंकेल. म्हणून आपला आत्मा आणि शरीर नेहमी स्वर्गात द्यायचा. 31:5 अर्पण करा आपला आत्मा डेली, तेव्हा माझा आत्मा तुझ्या हातात. काय करायचं त्यानं, कारण शेवटचा काळ कठीण आहे. जेवढे तुम्ही चांगले वागले नाही ना तेवढं टेन्शन आमच्या लोकांवर असं असते. कारण का, तुम्ही आत्मिक शिक्षणाकडे वळत नाही. पुरं ऐकायला नाही लागलं तर बापाला राग येतो. असं ते आहे. तर आता आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. देवपिता, तुझं राज्य, तुझा मार्ग दे, सर्व मित्र कामगार, सरपंच, सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद द्यावा. प्रभूची इच्छेप्रमाणे सर्व व्यक्तीच्या जीवनात प्रगती व्हावी आणि परमेश्वरची इच्छेप्रमाणे देवाच्या राज्यात जावं. आपला आत्मा शरीर हमेशा स्वर्गात जावं. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.